आता आम्ही आलोय कन्नड ओनली कन्नड. टमटामी होता ना. क्यूट क्यूट. खूप जोरात पाऊस येतोय. ती गाडी बंद पडली बस आणि तिच्यातून खूप पेट्रोल वाहतोय म्हणजे खराब झाली गाडी आणि रस्त्याचं चांगलं हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज आपला ब्लॉगचा सेकंड पार्ट आहे आणि आम्ही अक्कलकोटमध्ये आहे. सध्या आत्ताच आलो, सामान ठेवला आणि आधी आम्ही पंढरपूरला होतो, आता अक्कलकोटला आलो आहे. माझी कधीची इच्छा होती अक्कलकोटला येण्याची आणि पंढरपूरला जाण्याची पण. अक्कलकोटला आणि पंढरपूरला पण काय माहिती कसं काय पूर्ण होतं. तर आता मी दर्शन घेते मस्त आणि मग पुढे जाऊ. बापरे, बघ किती गर्दी आहे. खूप गर्दी आहे. हे वटवृक्ष आहे. तर आता आम्ही हे बघा किती लोटता आहे आणि खूप गर्दी आहे. आम्ही सर्वजण बसलो इथं आणि खूप गर्दी होती आणि खूप लोटली डायरेक्ट ट्रेनवर. अच्छा, ह्या जागेवर स्वामी झोपायचे इथे आणि ते सगळे स्वामींचे फोटोज वगैरे लावले आणि पादुका पण आहे ना तिथे. इथे स्वामींची प्रतिमा बनवलेली आहे, किती छान दिसते. हे स्वामींची प्रतिमा बनवलेली आहे इथे आणि ही प्रतिमा रुद्राक्षांचा वापर करून बनवलेली आहे. किती छान आहे. खूप मस्त आहे. वाव, इथे एक शॉप पण आहे असे वेगवेगळे. हे बघा इथे स्वामींची किती छान मोठी मूर्ती आहे आणि इथे महाप्रसाद गृह पण आहे. 12 वाजता भेटते तिथे जेवण. आता आंबाची बेबी पण आहे. चला गाडी चला पॉम पॉम. आम्ही सर्वजण आता जेवण करतो इथं. आमचं दर्शन झालंय आणि आम्ही डोसा मागवला आहे. तर आता आम्ही आलोय काय गा आजी. काय मस्त चांगला म्हणजे अक्कलकोट वरून जेवण करून आम्ही आता गाणगापूरला आलोय आणि हे गाणगापूर हे कर्नाटकामध्ये आहे. आताच उतरलो आम्ही. हां, आता दत्तांचे दर्शन घ्यायला जातोय आम्ही. गाडी टाम काय म्हणजे हिंदी समजती है आपको? हिंदी नहीं, मराठी कन्नड. ओनली कन्नड. संगमवर अंघोळ केली का? अंघोळ केली केली.
इम्पॉर्टंट आहे का करणं? तुम्ही कुठून आले? टमटामी होता ना. तुम्ही कुठून आले? त्यांना हिंदी नाही आहे तेडी, मराठी पण नाही तरी पण बोलता येते माझ्याशी. पोचलो मंदिराजवळ. इथे रांगा चालू आहे. बापरे, काही जास्त गर्दी नाहीये पण. चला आता दर्शन घेते. हा. चल ग. इथे आमचं दर्शन झालंय दिगंबरांचं, श्रीपाद श्रीवल्लभांचं. आता बाहेर चाललो आम्ही. आजी इथे आधी भूतांचं जे काढतात ते इथेच काढता का? हा. लिंगलं होते पहिले, अशी लिंगलं होते. आता लिंगला नव्हत्या पाया, पत्र होते, शेड होते. आणि मग त्या अशा शेडवर चढत आणि अशा खेळत्या शेडवर अशा पूजत त्या. तू आम्हाला सोडली तू चल मारे काय राहा म्हणून म्हणतो का येऊ चालले नको रे जात्या मारू नको रे जात्या नको रे जात्या मी मध्ये जात्या आणि हे शेडवर पूजत मग त्या अशा पत्रांवर हे त्यावर हे 4-5 दिनच्या अंगा माहिती अशा आता नाही का मग? आता राहत असतील पण मग ते गर्दी येत असतील ना. आधी तू बघितले का अस्तीमध्ये बघितले का? मला आम्ही भूत आहे. 2-3 लोक माबर गेले गाडी भूता काढ्या करता. तुझून आले होते अशी बोट सांगत नाही ती बाईच्या त्या बाईच्या अंग भूत राहतं त्याशिवाय हिंगला नसतं तुझे घरी लढे अशी लढे असे लढे आणि त्या दत्ता चालू नाही मारू नको जात्या ती पाय पडतात जात्या किंवा पाठचा भावाचं जात्या असे करायचं अशा लढत जाईल म्हणून त्यांना असे शेडवर चालत त्या असं मुलांमध्ये आपल्याला असं वाटतं की खाली पडी वाटी पूर्ण भरलेलं असायचं ना आधी हे ते लोकांनी अंगातले फुलं काढायला आलेले असायचे का? असं नसतं. अशा प्रकारे आजीने आपल्याला सांगितलं की इथे म्हणजे हे स्थान आहे, इथे भूत काढले जातात शरीरातून, चुडेल वगैरे असं नाही. आधी जायचे पण आता काही दिसत नाही. तर आधी सांगितलंच आहे आपल्याला की असलीमध्ये असतं तर अशी गोष्ट आहे. हे कुत्रे बिलकुल पण चावत नाही. आजी मला पण टाकू दे ना. ते नाही खाते. खडीसाखरच खातो. वाव किती छान आहे. पाया पडून घे, पाया पडून घे. दे ना तिला अजून खायला. अरे तिचं कोण खाते? हे नाही खात नाही. काय गाजी? खडीसाखर दे, खडीसाखर पूर्ण देऊन दे ना गाजी. एक एक दे ना, एक एक दे. हो बापरे, खडीसाखर खाते. बरोबर खाते. खायरे नाही खाय का? क्यूट क्यूट. बापरे, मी आतापर्यंत कुत्र्यांना खूप घाबरले कारण ते चावता म्हणून, पण हे कुत्रे मी खावत नाही. तरी माहिती त्या दत्तात्रेयाच्या म्हणजे माहिती त्या केली ती भुकेली चालेल. अशा प्रकारे आमचं दत्तात्रेयांचं दर्शन घेऊन झालंय आणि दर्शन खूप छान झालं.
आणि मी खूप थँकफुल आहे की म्हणजे मला देवाने बोलवलं. म्हणजे मला कधीच वाटलं पण नव्हतं की मी इथे येईल, पण असं कधीच वाटलं नव्हतं. तर मी खूप थँकफुल आहे आणि खूप छान दर्शन झालं, खूप छान वाटलं. सो श्री स्वामी समर्थ. आता आम्ही धर्मशाळा शोधतोय इथे आणि आम्ही धर्मशाळेत राहणार आहे. आता आम्ही संगमवर जाऊ, तिथे अंघोळ वगैरे करू छान नदीमध्ये आणि मग परत येऊन जाऊ आणि मग इथेच झोपू. आणि बापरे, मी कुत्र्यांना इतकी घाबरते, पण मी आज फर्स्ट टाइम कुत्र्यांना हात लावला. आता आम्ही चाललोय संगमवरती आणि खूप जोरात पाऊस येतोय. छत्री पण नाही आणली आपण. वाव, ते काय वाव, हनुमानाची मूर्ती आहे मोठीच. आम्ही उतरलो आता रिक्षातून, पाऊस थोडासा कमी झाला आहे आणि आता चाललोय. बापरे, काय पण होऊ शकतं आपल्यासोबत. बघ आवाज नाही येत ना. आपण इथल्या मावशींना विचारून बघू की इथे कोणत्या नद्या आहे. मावशी, कौन सी नदी है यहाँ पे? भीमा, अमरजा, भागीरथी, त्रिवेणी, संगम, 3 नदीचे संगम आहे. भीमा, अमरजा आणि भागीरथी 3 नद्यांचा संगम. ठीक आहे, थँक्यू मावशी, धन्यवाद. बाय बाय. हे बघा, इथे पाणी वेगळं वेगळं दिसतंय लिटरली. इथे 3 नद्यांचा संगम आहे, भीमा, अमरजा आणि भागीरथी. तर आता इथे आजी ते अंघोळ करताय, वरतून पाऊस येतोय. मज्जा येते, काहीतरी नवीन एक्सपिरियन्स आहे. आणि किती छान दिसतंय. डायरेक्ट 2 नद्या दिसतात, 2. पण तिसरी नाही दिसत आहे मला, 2च दिसत आहे. 3 तर आहे, मला 2च दिसत आहे. हा, वरतून दिसत होत्या पण खाली दिसत होते. आता आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे त्रिवेणी संगमाचं. 3 नद्या आहे इथे आणि आजींची अंघोळ करणार आहे, त्यांना काही अंघोळ करायला भेटलं नाही इथे. आता आमचं दर्शन घेऊन झालंय नद्यांचं. तर आता काहीतरी खाऊन घेऊ आपण. हे औदुंबराचं झाड आहे. इथे औदुंबराच्या झाडाखाली असायचे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी समर्थ. हे औदुंबराच्या झाडाखाली बसायचे हमेशा. म्हणून आम्ही आता चहा वगैरे पिला आणि इथे आलोय दर्शन घ्यायला. इथे मंदिर आहे तिथे. इथे मध्ये उंबराचं झाड आहे. सर्वजण चक्कर मारतात. चला आता दर्शन घेऊया. आमचं आता त्रिवेणी संगमचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही जेवण करायला आलेलो आहे. आता आम्ही इडली आणि वडापाव खातोय. तर आता सकाळ झाली आणि आम्ही निघालो आहे तुळजापूरला जायला. काल रात्री जेवण केलं आणि डायरेक्ट झोपून गेलो. तर फायनल दर्शन हां, ब्रह्ममुहूर्तात दर्शन भेटले आपल्याला. चला चला चला, चाललोय आता आम्ही. आता काय झालंय, आमची जी गाडी होती तुळजापूरला, आम्ही ज्या गाडीमध्ये बसलो होतो जाण्यासाठी, ती गाडी बंद पडली बस आणि तिच्यातून खूप पेट्रोल वाहत आहे, म्हणजे खराब झाली ती गाडी आणि रस्त्यातच आम्हाला उतरवून दिलंय. हे बघा, व्ह्यू पण खूप मस्त आहे आणि आम्हाला इथे उतरवून दिलंय. आता कसं जायचं आता? अर्धे जे लोक होते, दुसरी गाडी आली तिच्यात अर्धे लोक चढून गेले आणि आम्ही खाली राहून गेलो. आता बघतो जायचं.
रिक्षाने वगैरे जाऊ. खूप मज्जा येते मला आता. इकडे नको जाणं बेटा. खूप मज्जा येते मला. आम्ही इथं तुळजापूर जो घाट आहे तिथे उतरवलंय आम्हाला. आम्ही उतरलो येत होता तिथे उतरवलंय आम्हाला घाटमध्ये. आता कोणती बस येईल तिच्याने जाऊ. दुसरी गाडी आली 5 मिनिटं गाडी आली दुसरी सरका नाही चालत जाऊ. आम्ही एवढेच सोबत आहे. गाडी आली की सोबत आहे ना आम्ही. जाऊ लवकर. हा दुसऱ्या लवकर आली आता. या वर या. जेव्हा ती गाडी खराब झाली त्यानंतर बस आली एक दुसरी त्यात आम्ही चढलो आणि तुळजापूरला उतरलोय. आणि आता आमचं जेवण वगैरे झालं आणि आम्ही आता चाललोय दर्शनाला तुळजापूर. आता आम्ही चाललोय दर्शन घ्यायला. चला जी. आता आम्ही चाललोय दर्शनाला आणि आम्ही आता देवीची ओटी भरण्यासाठी जे काही असतं मंगळसूत्र, देवीसाठी साडी, जोडवे वगैरे ते सर्व घेतलंय. बांगड्या वगैरे पण असतात. आता ते घेऊन आम्ही चाललोय. आता कितीचा गजरा आहे मावशी? 20 रुपये. एवढा छोटा? चालो बाय 5-5 रुपये. आम्ही पोहोचलोय आता इथे तुळजाभवानी मंदिर. आता जाऊ आहे छानपैकी दर्शन घेऊ. आम्ही आता एंट्री केली आहे आणि इथे मध्ये आलोय. बघा इथे गोमुखे आहे. इथे सर्व हातपाय धुत आहे. पाणी निघत होतं तिथे आम्ही हातपाय धुतले आणि ते आता देवीचं दर्शन करता निघालो. पुढे चला देवीचे दर्शन घ्यायला. आता इथे उजव्या सोंड्याचा गणपती आहे. त्यांचं आम्ही दर्शन घेतोय आता उजव्या सोंड्याच्या गणपतीचं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही देवीचं दर्शन घ्यायला जातो आहे. वाव. बोलता की ते आणि दर्शन घ्यायला चाललं आता मेन देवीचं. खाली जे छोटे छोटे देव त्यांचा घेतला. चला आता रांगेत उभं राहू आणि मग दर्शन घेऊ. बघा किती आहे. खूप गर्दी, खूप गर्दी. आमचे आताच दर्शन करून झाले आणि आम्ही आता इकडं चाललो आणि दर्शन खूप छान झालं. आम्ही दोघींनी ओटी पण भरली. आता इकडं दर्शन घ्यायला आलोय पुढे. आणि हा देवीचा कळस वरती. इथे मंदिर आहे मेन. हे बघा इथे चिंतामणी दगड पण आहे. हिच्यावरती हात ठेवून आपल्याला बोलायचे असते. आपली इच्छा जर उजव्या बाजूला झाला तर आपली इच्छा पूर्ण, ज्या बाजूला झाला तर आपली इच्छा नाही होणार असं ते सांगताय. मी करून बघू का एकदा. आता आम्ही चाललोय बाहेर आणि आम्ही तिथे चिंतामणीचा दगड असतो तिथे पण गेलो. एक व्हिडिओ पण बनवला आम्ही थोडासा. आणि आता बाहेर जाताना एकदा शेवटचं दर्शन देवी मातेचं. खूप छान दर्शन झालं आणि खूप छान वाटलं. इथे मस्त वाटलं. तुम्ही पण या तिथे. चला आता बाहेर जाऊ. तर गाईज इथे आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आमचं दर्शन खूप छान प्रकारे झालं. आणि ही आमची लास्ट ट्रिप होती. म्हणजे इथे लास्ट दर्शन आहे आमचं. आणि याच्यानंतर आम्ही जळगावला परत. तर अशा प्रकारे आमचं दर्शन झालं आहे आणि आमचं दर्शन सगळ्या ठिकाणी खूप छान झालं. आणि मी देवाची खूप आवडली की देवाने मला ही
चांगली लाईफ दिलेली आहे. तर हा ब्लॉग मी इथेच संपवते. हर हर महादेव.